नमस्कार मित्रांनो, मी विशाल मस्के. आज आपण खरबूज नियोजन भाग 4 बघणार आहे. उगवल्यापासून काय काय करावे, काय काय फवारण्या करावे, परत खाणं सोडावं काय सेटिंग साठी ती बघणार आहे आपण. आता उगवल्यानंतर पहिल्यांदा उगवल्या लगेच अल्फामिथ्रिनचा स्प्रे घ्यावा. अल्फामिथ्रिन हे अर्धा ml न घ्यावे. त्यात एखादं टॉनिक जरी टाकलं तरी काय अडचण नाही, किंवा बुरशीनाशक टाकलं तरी काय अडचण नाही. पण शक्यतो त्यात काय टाकूनच फक्त अल्फामिथ्रिन मारावे अर्धा ml न. कारण की अल्फामिथ्रिन मध्ये वास असतो जास्त. ती अल्फामिथ्रिन डंक माशीसाठी चांगले काम करते, म्हणून अल्फामिथ्रिन वापरावे. किंवा तुम्ही त्या जागी मिओथ्रिन सुद्धा वापरू शकता, ती सुद्धा चांगलं आहे. त्यानंतर परत अल्फामिथ्रिन झाल्यानंतर उगवल्यानंतर परत आपण सेटिंग कशी आहे पाहावे. जर सेटिंग तुमची कमी दिसत असेल तर जो जमीन धरून शेंडा जो पळतो का, तो शेंडा थोडा थोडा मारून घ्यावा. त्यापायी काय होते तर माग फ्रूट ही भरपूर लागतात, म्हणजे खरबुजाच्या बारक्या कोण्या जास्त दिसतात. त्यानंतर आता शेंडा खोडल्यानंतर काय करावे तर शेंडा खोडल्यानंतर मुख्यली व्हायरसचा एक हात घ्यावा. त्यापायी व्हायरस येत नाही. नंतर 1-2 दिवस गॅप द्यावा. 2 दिवसानंतर परत त्याच्यात तुम्ही डाउनी येऊ नये म्हणून त्यासाठी रेडोमिल गोल्ड किंवा मेटॅलॅक्झिल 1.25 ग्रॅमनं प्लस M45 2.5 ग्रॅमनं फवारू शकता. एकदम उत्तम राहील. तुम्ही ती फवारल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच फावू शकता. जर डाउनी आलेलं असेल तर लगेच जळून जातो. त्यानंतर डाउनी झालं, प्रिव्हेंटिव्हला आपण भुरीसाठी पण एक द्यायचं औषध. प्रिव्हेंटिव्हला तुम्ही इंडेक्स देऊ शकता, म्हणजे मायक्रोब्युटानिल देऊ शकता. त्यापायी भुरी जी थोडीफार नॉर्मल प्रमाणात दिसते ती कंट्रोल होते. नंतर जर भुरीला आणखी स्ट्रॉंग हात द्यायचा असेल तर निमरॉड सुद्धा देऊ शकता तुम्ही. तिचं प्रमाण आहे 2.5 ml पर लिटर साठी, म्हणजे अर्धा लिटर तुम्ही बॅलरला वापरू शकता. आणि परत एक 4 दिवसाच्या गॅपनं अल्फामिथ्रिनचा एक हात द्यायचा. कारण की डंक माशी फळाला डंक जर मारला तर त्या फळाचा काही सुद्धा उपयोग होत नाही. त्यासाठी 4 दिवस आड करून तर तुम्ही अल्फामिथ्रिनचा हात घ्यायचा. आणि नंतर सेटिंग ही जर बरं वाटत असेल, तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही खालनं 52-34 पण देऊ शकता. आणखीन फ्रूट सेटिंग होईल फास्ट मध्ये, किंवा 60-20 देऊ शकता. आणि जर तुमचा शेंडा जास्त पळत असेल तर शेंड्यासाठी तुम्ही पहिल्यांदा उगवल्यानंतर अल्फामिथ्रिनचा हात घ्यायचा, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 52-34 तुम्ही बॅलरला 1 किलो घेऊन फवारू शकता, किंवा 60-20 फवारू शकता. त्यापायी काय होईल, शेंडा मारायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. त्याच्यापायी शेंडा ही स्टॉप होतो आणि फ्रुटिंग जास्त लागतात. आणि माझ्या मागचा प्लॉट पाहू शकता तुम्ही. हा स्वतः वैयक्तिक माझ्या घरचा आहे. मी कन्सल्टन्सी स्वतः केलेली आहे ह्या प्लॉटची. आणि तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दाखवतो मी आता प्लॉट ही कसं आहे. डाउनी ही आलता, थोडासा भुरी पण आलती. या डाउनीसाठी ॲक्रोबेट पण मारलं या, मेटॅलॅक्झिल M45 पण मारलं या, आणि निमरॉड सुद्धा मारलेला आहे. माझ्यावर आता कमी प्रमाणात डाउनी पण दिसतोय, भुरी पण दिसतोय. आता आणखीन एक मी मारणार आहे औषध. बघू इंडेक्स किंवा कुठलं जे एकदम चांगलं असेल ते मारणार आहे. तुम्हाला आता प्लॉट दाखव. हा प्लॉट आहे आपला. चांगला आहे प्लॉट, काय अडचण नाही. आणि तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर सेटिंग किती आहे ती दाखवतो मी. एका ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि इथे एक 15. अशा 15 सेटिंग आहेत. तुम्ही एक हितनं जी आहे इथपर्यंत 15 सेटिंग आहे. म्हणजे 3 एरीला जरी आपण एक 5-5 जरी धरल्या तर एका एरीला 5-5 सेटिंग आहे. आणि तुम्ही पाहू शकता रोगराई आता काही सुद्धा दिसत नाही ह्याच्यावर. मी काल ॲक्रोबेट घेतलं या 1 ग्रॅमनं. तिथं तुम्हाला दिसतोय थोडासा डाऊन आलता, ती करपलाय आता डाऊन्या. प्लॉट आहे. आणि जर
आणि जर कुणाला खरबुजाविषयी मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर आमच्या शॉपला भेट देऊ शकता. राज्यश्री ॲग्रो टेंभोर्णी मध्ये आहे आमचं शॉप. गाळा नंबर 7 आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी पण समजा ॲड्रेसही देतो, नंबर देतो, कॉन्टॅक्ट नंबर. तुम्ही कॉन्टॅक्ट साधा. धन्यवाद.